सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। मी दीपक नाना वाबळे, सहसंपादक बारामती विभाग। सासवड शहरात जेजुरी नाका येथे अद्ययावत वाहतूक सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन। सासवड शहरातील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी सासवड शहराच्या वतीने सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते। या निवेदनाची दखल घेत जेजुरी नाका परिसरात अत्याधुनिक वाहतूक सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली असून याचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले। या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टी सासवड शहराध्यक्ष आनंद जगताप, संतोष जगताप, माजी नगरसेवक विजय वडणे, अजित जगताप, मोहन जगताप, जयसिंग बाबू जगताप, मयूर जगताप, राहुल बोंडे, सुभाष वरकर, तुषार जगताप, अनिरुद्ध दोडके, विठ्ठल दिवसे सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी संतोष जगताप यांनी सांगितले की सासवडकरांच्या दैनंदिन वाहतुकीस या सिग्नल यंत्रणेचा मोठा फायदा होणार असून नागरिकांनाही वाहतुकीच्या नियमाचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। धन्यवाद। नमस्कार, सह्याद्री न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे। आज आपण सासवड येथे जेजुरी नाका परिसरामध्ये आहोत। खूप दिवसापासून सासवडमध्ये वाहतूक समस्या भेडसावत असताना अनेक अपघात काही ठिकाणी घडलेले आहेत। याचा कुठेतरी संदर्भ घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने सासवड मुख्याधिकारी यांना एक निवेदन दिलं होतं की सासवड शहरामध्ये सिग्नल बसवण्यात यावेत, जेणेकरून वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि समस्या सुटतील। तर आज या जेजुरी नाका परिसरामध्ये जवळजवळ 6 ते 7 खांबावर सिग्नल्स बसवलेले आहेत। त्याचं उद्घाटन आज भारतीय जनता पार्टी सासवडच्या माध्यमातून झालेलं आहे। या संदर्भात पार्टीचे नेते संतोष जगताप बोलतील। बोला। आज या ठिकाणी सासवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने जे सिग्नल बसवले जेजुरी नाक्यावरती, या सिग्नलचं या ठिकाणी उद्घाटन केलंय। आणि सांगायचं झालं तर जसं आपण बघितलं की ट्रॅफिकची समस्या ही फार मोठी आहे। जोपर्यंत बाह्य वळण होत नव्हतं तोपर्यंत सर्व ट्रॅफिक या बाजूने चालू होतं। वाहनं जास्त असल्यामुळे अडथळे निर्माण होते आणि ट्रॅफिक जाम होतं। तास 2-2 तास लाईनी इथे लागत होत्या। तेव्हापासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाठपुरावा चालू होता आणि मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी पण निवेदन दिले की आम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी सिग्नल बसवून द्यावेत की जेणेकरून सासवडमधल्या नागरिकांना आणि बाहेरनं जे पुरंदर तालुक्यामध्ये देवस्थानाकरता येणाऱ्या पर्यटकांना, भाविकांना इथं ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊ नये यासाठी सिग्नल बसवून द्यावेत। आणि ती पूर्तता पत्र दिल्यानंतर तर आता मान्यता मिळाली आणि सिग्नल बसवून पण झाले। त्याचं आज उद्घाटन या ठिकाणी आम्ही आमचे ज्येष्ठ नेते जयसिंग बाबू जगताप, विजयरावजी वडणे असतील, आपले हापूकाका जगताप, मोहन जगताप, तसेच सासवड शहराचे अध्यक्ष आनंद भैया जगताप व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे। आणि आता त्यामुळे नागरिकांची समस्या सुटणार आहे की जेणेकरून हा ट्रॅफिक सिग्नल चालू झाल्यानंतर लगेच आता चालू होईल। त्या चालू झाल्यानंतर म्हणजे ट्रॅफिक जाम होणार नाही। त्याबद्दल सासवड नगरपालिकेचे आभारी आहोत।